सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आज पुन्हा एक वार या शाबाद धडे सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. माझं नाव सुमित बोरगे आहे आणि मी आजच्या दालनामध्ये उपस्थित असलेल्या पास्टरांचं स्वागत आणि परिचय करून देऊ इच्छितो. माझ्या उजव्या हाताला जे पास्टर बसले आहेत त्यांचं नाव पास्टर अरुण जगताप आहे. हा, मी पास्टर अरुण जगताप. माझ्याकडे सोमवारचा मथळा आहे आणि त्याचं शीर्षक आहे सियोन पर्वतावर. त्यांच्या उजव्या हाताला त्यांच्या शेजारी बसलेले पास्टर नंदकुमार करांडे आहेत. सर्वांना सलाम. माझ्याकडे मंगळवारचं सत्र आहे आणि त्याचा मथळा आहे आमच्या हृदयामध्ये आज्ञा. त्यासोबत बुधवारचा देखील मथळा आहे आणि त्याचा मथळा आहे स्तोत्र 5. तसंच पास्टर नंदू खाजेकर देखील आपल्यामध्ये आहेत. सर्वांना सलाम. माझ्याकडं गुरुवारचा मथळा आहे पाप्यांना तुझा मार्ग शिकव आणि शुक्रवारचा अधिक विचार यावर देखील मी प्रकाश टाकणार आहे. आजच्या ह्या सत्राला प्रारंभ करत असताना आपल्यामध्ये पास्टर करांडे आहेत, ते आपल्यासाठी 2 शब्दाची प्रार्थना करतील. आपण प्रार्थनेत असू. स्वर्गीय महान पवित्र परमेश्वर देवबापा, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ तुझ्या पवित्र वचनाचा अध्ययन कौशल्य करण्यासाठी एकत्र आलो असता तुझ्या प्रिय विश्वासक बंधू भगिनींना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना तुझा विशेष असा आशीर्वाद पाठव आणि प्रत्यक्षात तुझ्या पवित्र आत्म्याचं खास मार्गदर्शन कर, जेणेकरून आम्ही तुझ्या वचनातून भरपूर शिकावं आणि शुद्ध आणि पवित्र व्हावं आणि तुझी मनोमानी इच्छा प्राप्त व्हावी यासाठी सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने भर आणि आम्हा प्रत्येकावर आशीर्वाद पाठव. येशूच्या नावाने मागतो, आमेन. आपण या तिमाहीमध्ये बघत आहोत की अप्रत्यक्ष, चिन्हात्मक, प्रतिकात्मक आणि सांकेतिक भाषा या सर्व गोष्टींचा उपयोग प्रगटीकरणाच्या पुस्तकात केलेला आहे. थोडक्यात प्रगटीकरणासारख्या पुस्तकांचा अभ्यास कसा करावा हे या तिमाहीभर शिकत असताना आपण गेल्या आठवड्यामध्ये बरेच वेगवेगळे पैलू पाहिलेले आहेत. उत्पत्ती, राष्ट्रे, चिन्हे आणि बऱ्याच अलंकारिक भाषेचा उपयोग आपण पुस्तकाचा पाहिलेला आहे. आज आपण बघणार आहोत स्तोत्र संहितामध्ये भाग 1 हे आजच्या धड्याचं शीर्षक आहे. आणि जर साध्या भाषेत जर सांगायचं तर प्रगटीकरणाचं पुस्तक समजून घेण्यासाठी स्तोत्र संहिता हे आपल्याला सहाय्यक ठरणार आहे. पवित्र शास्त्रामध्येच 2 पुस्तके आपल्याला आढळून येतात. प्रगटीकरण जे प्रेषित योहानाने लिहिलेलं आहे आणि स्तोत्र संहिता जे वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेलं आहे. बऱ्याच जणांना स्तोत्र संहिता पुस्तक हे फार प्रिय आहे, कारण का स्तोत्र संहिता ह्या पुस्तकामध्ये वेगवेगळे मथळे आपल्याला पाहायला भेटतात. जर तुम्ही निराश असाल तर निराशजनक स्तोत्र आपल्याला पाहायला भेटतात. जर तुम्ही आनंदित असाल तर आनंददायी स्तोत्र तुम्हाला पाहायला भेटतात. समाधानकारक स्तोत्र आहेत, वेगवेगळे स्तोत्र आहेत. आणि आज हेच स्तोत्र जे वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकतं ते आज आपल्याला प्रगटीकरणाचं पुस्तक समजून देण्यास देखील सहाय्य ठरणार आहे. आणि म्हणून सुवर्णवचन आपल्याला असं सांगतं, नंतर मी पाहिले तो पहा कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला. त्याचबरोबर त्याचे नाम व त्याच्या पितेचे नाम कपाळावर लिहिलेले असे 144,000 इसम होते. तुम्ही आणि मी एक सेव्हन्थ डे ॲडव्हेंटिस्ट ह्या नात्याने प्रगटीकरणामध्ये नमूद केलेले जे चिन्ह आहेत किंवा जे रूपक आहेत त्यांचा अर्थ आपण जुन्या करारातील परिच्छेदामधून शोधण्याचा प्रयत्नाची सवय आपल्याला काय झालेली लागलेली आहे. आणि जरी मूळ त्यांचे अर्थ दुसऱ्या अर्थाने येत असतील, परंतु आपण त्यांचे अर्थ बायबल संदर्भातच, बायबलच्या कल्पनेतच काय करतो, शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि ते फार महत्त्वाचं आहे. स्तोत्र संहितेचा बारकाईने वाचन आपणास सविस्तर माहिती देतात, जे प्रगटीकरणाच्या पुस्तकाला जिवंत करतात. बऱ्याच जणांसाठी, बऱ्याच ख्रिस्ती वाचकांसाठी प्रगटीकरणाचं पुस्तक एक मृत पुस्तक आहे, कारण का ते बऱ्याच अलंकारिक भाषेने भरलेलं आहे. बरेच रूपक आहेत जे बरेच त्यांच्या समजशक्तीच्या पलीकडे आहे. परंतु ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये दिलेले रूपके किंवा अलंकारिक भाषेच्या स्पष्टीकरण स्तोत्रसंहितेमध्ये शोधतो, त्यावेळेस स्तोत्रसंहितेचे पुस्तक आपल्यामध्ये
प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी एक पुनर्जीवित करतं, एक संजीवित करतं. आणि प्रामुख्याने अंतिम दिवसाच्या घडामोडीवर प्रकाश टाकत असताना उदाहरणार्थ जर आपण बघितलं, प्रगटीकरण 14वा अध्याय हा आपल्याला अंतिम काळातील संदेशाबद्दल सांगत आहे आणि त्याच्या आतमध्ये भरपूर अलंकारिक भाषा वापरण्यात आलेली आहे. देवदूत हा अलंकारिक आहे आणि मग अंतराळिक अलंकारिक म्हणून वापरण्यात आलेला आहे. पण ह्या सर्व अलंकारिक भाषेचा अर्थ आपण जुन्या करारातून शिकत आहोत आणि असं काही सुज्ञ आणि समंजसपणाचं बोल देणाऱ्या पैकी जर कुठलं पुस्तक आपल्याला पवित्र शास्त्रात आढळून जर येत असेल तर ते म्हणजे स्तोत्रसंहिता आहे आणि आपल्याला ते स्पष्ट करतं. काही सविस्तर माहिती देवाच्या गायनाच्या पुस्तकात दिली आहे, जी आपणास काही नवे मार्ग समजण्यासाठी देते आणि पृथ्वीच्या इतिहासाच्या अंतिम क्षणात आपल्या भूमिकेचे कौतुक करते. आता आपण प्रगटीकरणामध्ये वाचलं असेल की असे काही लोक आहेत जे स्वर्गात असणार आहेत, त्याच लोकांना ते गाणं येणार आहे. आणि स्तोत्रसंहिता दुसरं तिसरं काय नसून गीताचं पुस्तक आहे. तर ज्यावेळेस ते गीत आपण प्रगटीकरणाचं समजून घेण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस निश्चितच आपल्याला स्तोत्रसंहितेकडे जावा लागणार आहे. हे फक्त एक उदाहरण म्हणून मी आपल्यासमोर मांडत आहे. रविवारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे का आमचा मुख्य याजक. आता ज्यावेळेस मुख्य याजकाची गोष्ट येते प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, पूर्ण पुस्तकामध्ये निवास मंडपाचे भरपूर पैलू आपल्याला पाहायला भेटतात. आपल्याला पाहायला भेटतं पवित्र स्थान, परमपवित्र स्थान, पवित्र स्थानामध्ये उपस्थित असलेल्या गोष्टी जसं की दीपवृक्ष, भाकरीचा मेज आणि वेदी, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला भेटतं. अंगण. परंतु स्तोत्रसंहिता आपल्याला प्रगट करतं आणि प्रगटीकरण देखील सांगतं की स्वर्गाच्या निवास मंडपाला अंगण म्हणजे ही पृथ्वी आहे. स्वर्गाचं जे निवास मंडप आहे ते निवास मंडपाचं अंगण पृथ्वी आहे. कारण का अंगणामध्ये जुन्या कराराच्या जर आपण निवास मंडपाची सेवा कार्य जर पाहिली तर आपल्याला समजून येतं का जो पापी माणूस बली घेऊन यायचा, कोकरा घेऊन यायचा, त्या कोकराचं अर्पण अंगणात होत असायचं. तसंच मग आणि आपण जर आणि आपण गेल्या धड्यातही पाहिलं पाहत आलेलो आहोत की जर कोकरा जर येशू ख्रिस्त आहे तर मग कोकरा हा येशू ख्रिस्त त्याचा बली स्वर्गात नाही झालेला, त्याचा बली पृथ्वीवर झालेला आहे. आणि म्हणून आम्हाला हा पुरावा आहे, येशू ख्रिस्ताचं बलिदानी मृत्यू हा पुरावा आहे का त्या स्वर्गीय निवास मंडपाचं अंगण म्हणजे ही पृथ्वी आहे. हे स्तोत्र 122 मधून आपल्याला स्पष्ट होत आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक होय निवास मंडपाच्या कल्पनेमध्ये फारच विपुल आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक त्या निवास मंडपाच्या सेवा कार्याच्या पैलूंनी काय झालेलं आहे, भरलेलं आहे. हितंभूत आणि तंतोतंत निवास मंडपाची माहिती लेवीच्या पुस्तकात आम्ही जर पाहिलं तर देवाने मोशेला सांगितलं होतं की मी निर्गमाच्या पुस्तकात सांगितलं होतं का मी जी प्रत तुला दाखवत आहे काळजी घे तू का तू तसंच पृथ्वीवर निवास मंडप काय कर. ज्यावेळेस मोशेने त्या पर्वतावरील निवास मंडप पाहिलं त्यावेळेस मोशेला मुभा देण्यात आली नाही का तो कुठली पण प्रतिमा घेईल आणि बांधल नाही, तर देवाने दाखवलेली प्रतिमा हिला महत्त्व आहे. कारण का त्या प्रतिमेतून देवाला तारणाची योजना स्पष्ट करायची होती आणि मोशेने ती काळजी घेतलेली आहे. आणि आम्हाला पाहायला भेटतं की निवास मंडप आणि शल्मोनाने बांधलेलं मंदिर म्हणजे शल्मोनाने बांधलेलं मंदिर देखील हुबेहूब आणि तंतोतंत अरण्यातील निवास मंडपासारखं होतं. शल्मोन राजाने बांधलं तर ते शल्मोन राजाने देखील मंदिर बांधताना 3 भागामध्ये बांधलं. अंगण बांधलं, पवित्र स्थान बांधलं, परमपवित्र स्थान बांधलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे. म्हणजे मंदिर आणि निवास मंडप आणि मग प्रेषित योहान आपल्या सर्वांची दृष्टी स्वर्गीय निवास मंडपाकडे घेऊन जात आहे. आणि स्तोत्र 122 मध्ये आपण जर पाहिलं परमेश्वराच्या पृथ्वीवरील मंदिरात म्हणजे गृहामध्ये प्रत्यक्षपणे जाऊ शकत नाही, ते तेथेही नाही
आणि जरी एखादे त्याचे ठिकाण बांधले गेले असते तर अर्थहीन असते. या स्तोत्रामध्ये कोणते घटक सापडले आहेत जे आम्हास ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केले ह्याविषयी उत्तेजन देतात? शांती, सुरक्षा, स्तुती आणि न्यायनिवाडा या विषयाकडं लक्ष देऊया. म्हणजे जो हेतू होता निवास मंडपाचा ह्या पृथ्वीवर स्थापन करायचा आणि स्वर्गातील निवास मंडपाचा जो हेतू होता तो हेतू ह्याविषयी आहे. कशाविषयी आहे? शांती. आपल्याला शांती स्पष्ट होते. येशू म्हणतो, जग तुम्हाला जी शांती देतं ती शांती देण्यास मी आलो नाही, माझी शांती सार्वकालिक आहे. आपल्याला पाहायला भेटतं निवास मंडपात एक सुरक्षता आहे. आपल्याला पाहायला भेटतं का मंदिरात स्तुती करता येते. आणि आपण पाहतो का ज्यावेळेस आपण बारकाईने निवास मंडपाचा अभ्यास करतो तर न्याय निवाडाची कल्पना देखील काय होते त्याच्यातून बाहेर येताना दिसत आहे. असे बरेच विषय आपल्याला निवास मंडपातून पाहायला भेटत आहेत. आणि देवाच्या नावाची स्तुती असो का स्तोत्र संहितामध्ये निवास मंडपाविषयी देखील नमूद करण्यात आलेलं आहे. आणि हे विषय आपल्याला पाहायला भेटत आहे की जे प्रगटीकरणामध्ये देखील नमूद केलेले आहेत. या विचाराने आपण सोमवारच्या सत्राकडे जात आहोत आणि आपल्यामध्ये पास्टर जगताप आहेत, ते आपल्याला सोमवारच्या सत्रामध्ये चालवतील. थँक्यू, धन्यवाद पास्टर सुमित. सुंदर शाबातचा आणि रविवारचा मथळा तुम्ही समजून सांगितलेला आहे. माझ्याकडे जो आहे तो सोमवारचा मथळा आहे सियोन पर्वतावर. प्रगटीकरण 14 आपण पाहतो की देवाचे लोक सियोन पर्वतावर उभे आहेत. ते म्हणजे कोण? 1,44,000 इसम. प्रगटीकरणाचा 14वा अध्याय पहिलं वचन जर वाचलं तर त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे. आणि मूळ सियोन पर्वत आज जुन्या येरुशलेम नगराच्या पश्चिमेस बसलेला आहे. तो म्हणजे आज देवाच्या सिंहासनाचं प्रतीक आहे. आणि असा लोक विचार करत होते की किंवा अस्तित्व त्याच्या लोकांमध्ये आहे. समयामध्ये मंदिराचा पर्वत, आता जर तसं जर बघितलं तर मोर्या पर्वत याचं पर्वताचं नाव हे अब्रामाच्या काळात होतं. आणि त्याच पर्वताला त्याच पर्वताला सिनाई पर्वतही म्हटलं जायचं मोशेच्या काळामध्ये. आणि तोच पर्वत आज सियोन या नावाने ओळखला जातो. आणि तेच सियोन पर्वत आज देवाच्या सिंहाचं प्रतिरूप आहे, प्रतीक आहे. दुसऱ्या शब्दात देवाचं अंतिम दिवसातील अवशिष्ट महत्त्वाचं प्रदर्शन निवास मंडपाच्या भाषेमध्ये करण्यात आलेलं आहे. जसं प्रगटीकरणाच्या पुस्तकातील बहुतेक इतर दृश्यांबरोबर कोकऱ्यांचे आभार माना, देवाचे लोक त्याच्या पवित्र डोंगरावरती आहेत. म्हणजे कोण? जसं प्रगटीकरणाचा 14वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपण पाहतो की 1,44,000 इसम त्या ठिकाणी होते. आता एक प्रश्न लेखकाने या ठिकाणी विचारलेला आहे. स्तोत्र याचा 15वा अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या पवित्र पर्वतावर कोण उभा राहील. आणि त्याचंच उत्तर त्या स्तोत्रामध्ये 2ऱ्या वचनामध्ये दिलेलं आहे की जो सात्विकपणे चालतो, जो नीतीने वागतो, जो आपल्या जिभेने चुगली करत नाही, तो त्या पवित्र डोंगरावरती, म्हणजेच जो आज्ञेचं पालन करतो, जो देवाच्या नियमानुसार जीवन जगतो, तोच त्या डोंगरावरती. म्हणजेच कारण का लेवी याचं जर 19वा अध्याय 2रं वचन जर पाहिलं तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की आमचा परमेश्वर कसा आहे? पवित्र आहे. आणि मग तो जे डोंगर आहे तो कसा आहे? तो त्याचं प्रतीक आहे, सिंहासनाचं प्रतीक आहे. मग आम्हाला जर त्या डोंगरावरती जायचं आहे तर जसं 1,44,000 लोकांमध्ये गुण होते. कोणते गुण होते? की ते प्रगटीकरणाचा 7वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये की ते असत्य बोलत नव्हते. ते प्रगटीकरणाचा 14वा अध्याय 4 आणि 5 वचनामध्ये म्हटलेलं आहे की ते निष्कलंक होते. त्यांच्यामध्ये कुठली चूक नव्हते, ते असत्य बोलत नव्हते, ते स्त्रीसंघाने मलिन न झालेले होते. म्हणजे जे गुण त्यांच्यामध्ये, आम्हाला जर त्या पर्वतावर किंवा त्याच्या जवळ जायचं आहे तर हे गुण आमच्यामध्ये असावेत. कारण आमचा परमेश्वर हा पवित्र आहे. आणि मग आमच्यामध्ये ती पवित्रता पाहिजे. जर आम्हाला सियोन पर्वतावर जायचं म्हणजे कुठं जायचं आहे? आम्हाला स्वर्गात. आम्हाला स्वर्गात जायचं. तर आमच्याकडं जे नमुना म्हणून आम्हाला जे योहानाच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने दाखवलेलं आहे की 1,44,000 म्हणजे देवाची निवड कशी आहे ती निवड आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवायची आहे. आणि परंतु आता जर पाहिलं तर पवित्र शास्त्र सांगते नीतिमान कोणीच नाही. सर्वजण पापी आहोत. परंतु जरी पापी आहोत पण आम्हाला पापाची कबुली द्यायला संधी आहे आज.
आजही कृपेचा काळ चालू आहे आणि आजही आम्ही परमेश्वराला हाक मारू शकतो आणि आजही आम्ही त्या सिनाई पर्वतावरती जाऊ शकतो. देवबाप हा धडा समजण्यासाठी तुम्हाला सहाय्य करू आणि मदत करू. आमेन. धन्यवाद पास्टर जगताप. सियोन पर्वत ही आपल्यासाठी एक फार मोठी आशा आहे आणि निश्चितच परमेश्वर आपल्याला त्या सियोन पर्वतावर, स्वर्गीय सियोन पर्वतावर घेऊन जाण्यासाठी वापस येणार आहे आणि प्रगटीकरण आपल्याला ही आशा देत आहे. यावेळेस मंगळवार आणि बुधवारच्या सत्रावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर करांडे आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की इथून पुढची वेळ ते घेतील. थँक्यू. धन्यवाद सुमित साहेब. फार सुंदररित्या आज आपण या प्रत्येक सत्रावर प्रकाश टाकत आहोत आणि विशेष करून या पवित्र वचनाचा अभ्यास आम्हाला होत आहे. आज मंगळवारचा जो मथळा आहे, आमच्या हृदयामध्ये आज्ञा. आज आपण पाहत आहोत की देवाच्या सान्निध्यात जाणं म्हणजे देवाचं चारित्र्य आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि त्याचं चारित्र्य म्हणजे त्याच्या आज्ञा आहेत. आणि देवाच्या आज्ञा ज्या तुम्हाला आणि मला दिलेल्या आहेत तेच प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं चारित्र्य आहे. आणि या चारित्र्यामध्ये जर आपण राहिलो तर आमच्या हृदयामध्ये त्या आज्ञा कोरल्या जातात. नीतीचं पुस्तक स्पष्टरित्या म्हणत आहे की ह्या आज्ञा तुझ्या हृदपटावर कोर. म्हणजेच ह्या आज्ञांच्या द्वारे तुझं चारित्र्य नीटनेटकं ठेव. हे पवित्र शास्त्र आम्हाला सुस्पष्टरित्या असं सांगण्याचा प्रयत्न करतं की अवशिष्ट सियोन पर्वतावर एकत्र झाले. अवशिष्ट म्हणजे कोण? जे मागच्या सत्रामध्ये, मागच्या पेजमध्ये आपण पाहिलेलं आहे की 1,44,000 लोक दृष्टीस पडलेले आहेत. त्या सिनाई पर्वतावर किंवा त्या पवित्र डोंगरावर आलेले आहेत. स्तोत्र जसं म्हणत आहे की त्या उंच पवित्र डोंगरावर कोण चढेल? तर त्यामध्ये ही कंडिशन आहे की ह्या आज्ञा आपल्या अंतकरणामध्ये असायला पाहिजेत. असे जे लोक निवडलेले आहेत ते लोक त्या ठिकाणी असणार आहेत. त्याच्या कपाळावर नाव कोरले होते, पित्याचे आणि कोकऱ्याचे नाव. म्हणजे पित्याचे नाव आणि कोकऱ्याचे नाव या ठिकाणी आपल्याला 2 वेगवेगळी नावे आहेत. यामध्ये शंका आहे. ती कशी? तर पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगत आहे प्रत्यक्ष आपल्या पित्याची प्रतिमा आणि पवित्र शास्त्रामध्ये नाव लेबल आणि प्रतीकापेक्षा अधिक आहे. म्हणजे नाव आणि लेबल आपण मिळवू शकतो. या जगाच्या महिमेमध्ये, जगाच्या चांगल्या कृत्यामध्ये आपण ते मिळवू शकतो. परंतु त्यापेक्षा प्रभूचं नाव मिळणं हे अगत्याचं आहे किंवा ते महत्त्वाचं आहे. कारण नीतीच्या पुस्तकामध्ये 22व्या अध्यायात असं म्हटलंय, चांगलं नाव विपुल धनापेक्षा इष्ट आहे. मग अशी नावं भरपूर आहेत, परंतु या नावामध्ये देवाच्या आज्ञा हृदयात घेऊन चारित्र्य आणि शील तयार झाला असेल तर आपण या पर्वतावर जाऊ शकतो. निर्गमाचं पुस्तक 33:18-23 आणि निर्गम 34:1-7 आणि स्तोत्र 119:55 जर आपण वाचलं तर त्या आज्ञांचा जो परिणाम आहे, आज्ञा होणारा जो काही आशीर्वाद आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. स्तोत्रसहिता 119 अध्याय सर्वात मोठा अध्याय आहे आणि तो आज्ञेविषयी सांगत आहे. छोटे छोटे नियम पाळल्याने किती मोठा फायदा होऊ शकतो आणि सद्गुणांनी युक्त चारित्र्य कसं सुधारू शकतं याबद्दल स्तोत्रसहिता 119:55 सांगितलेलं आहे. देवाने त्याला काय दाखवण्याचे वचन दिले आहे? जेव्हा देवाने आपले नाव मोशेस गाजवायला सांगितलं. निर्गम 34:5 म्हटले त्यानंतर काय झाले तर मोशेला देव म्हणाला की मी तुझ्या दृष्टीस पडू शकत नाही, कारण मला जर तू पाहशील तर ती दृष्टता किंवा जी भ्रष्टता आहे त्याद्वारे तू टिकणार नाहीस. आणि म्हणून त्याला थोडंसं सवलत दिलेली आहे आणि जर का तू या ठिकाणी उभा राहशील आणि माझी सावली जातेली जर तू पाहशील तर तुला ह्या सर्व गोष्टी प्राप्त होतील. म्हणजे ह्या आज्ञा ज्या आहेत त्या प्राप्त होतील. देवाने त्याला पाठमोरे दाखवलेला आहे परंतु त्यांनी चेहरा दाखवलेला नाही, असं आज आपल्याला वचनातून कळत आहे. देवाच्या गौरवाच्या काही चित्रापर्यंत जाता येत नाही, कारण त्याचं नाव जे आहे ते तेजस्वी प्रकाश, जे खरोखर योग्य वर्णन आहे. कारण देवाचं जे तेज आहे त्याद्वारे इस्रायल लोक उपडे पडले असं म्हटलेलं आहे की जे मोशेला प्राप्त झालं होतं. आणि मोशेला जर प्रत्यक्षात ते दर्शन दिलं नव्हतं, अग्नीद्वारे देवाने दर्शन दिलं असं बायबल सांगत आहे. मात्र त्याच्या तेजाने त्याचा मुखप्रकाश मोशेवर आला आणि मोशेचा मुखप्रकाश इस्रायल लोकांच्यावर पडला आणि ते उपडे पडले.
म्हणजे ते किती भयानक आणि किती मोठं ते तेज आहे. आणि म्हणून या वेळेला आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आमच्या प्रभूचं जे तेज आहे हे त्याच्या चारित्र्यामध्ये, त्याच्या पावित्र्यामध्ये आहे. आणि हे त्याचं पावित्र्य आणि त्याचं चारित्र्य आपल्यामध्ये असल्याखेरीज आपण ह्या डोंगरावर, त्या पर्वतावर जाऊ शकत नाही. आणि म्हणून या मंगळवारच्या मुद्द्यामध्ये हा स्पष्ट मुद्दा आपल्याला लक्षात येतो की देवाचे नाव हेच त्याचे शील आहे. आणि देवाचं नाव हे त्याचं शील कसं आहे? कारण त्याची नैतिक आज्ञा त्याच्या शीलाची प्रत आहे. आणि म्हणून आपल्याला त्याचं नाव घेत असताना देखील आपण पवित्र आणि पाक आहोत का, आपण त्याचं नाव घेण्याची पात्रता आहे का, इतका देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण त्याचं नाव व्यर्थ घेऊ शकत नाही. कारण आज्ञेमध्येच ही एक आज्ञा आहे की माझं नाव तू व्यर्थ घेऊ नकोस. म्हणजे आज्ञांचा जो परिणाम आहे तो आपल्या शीलावर आणि आपल्या नैतिक जबाबदारीवर अवलंबून आहे. त्याचसोबत बुधवारचा जो मुद्दा आहे, दुसरा जो मुद्दा आहे, त्या मथळ्याकडे मी तुमचं सर्वांचं लक्ष केंद्रित करत आहे. स्तोत्र 5. आता स्तोत्र 5 म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येत नाही की याचा मथळा काय आहे. पण याचा मथळा असा आहे की दुष्टाई परमेश्वराजवळ टिकत नाही. आणि म्हणून त्याबद्दल संरक्षणाची प्रार्थना दाविदाने या ठिकाणी केलेली आहे. आणि मग स्तोत्रसंहिता याचा 5वा अध्याय आणि 4थं वचन जर आपल्या लक्षात घेतलं तर, आणि प्रकटीकरण याचा 14वा अध्याय आणि स्तोत्रसंहिता याचा 5वा अध्यायाची जर तुलना तुम्ही लक्षात घेतली तर या ठिकाणी लक्षात येतं की कोकरा आणि त्याचे अनुयायी, कोकरा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याला पावन झालेले किंवा त्याचे शिष्य झालेले किंवा त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे जे लोक आहेत, जे आज्ञा पाळणारे लोक आहेत, जे स्वतःला पवित्र करून घेत आहेत, असे जे अनुयायी लोक आहेत ते लोक, आणि जे लोक की देवाचे पवित्र तारणासाठी आतुरलेले आहेत परंतु ते स्वतःला पापी समजत आहेत, अशा सर्वांनी या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे संरक्षणासाठी केलेली प्रार्थना. दुष्टाई याची क्षमा झाल्यानंतर आपल्याला या पवित्र वचनाचा विसार किंवा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळू शकतं. याकडे लक्ष देणे सूचनात्मक आहे की दावीद जोर देऊन सांगतो की दुष्टाई देवाबरोबर राहू शकतच नाही. आणि मग आपल्याला तर माहीत आहे की ही दुष्टाई जी आहे पापाचा प्रादुर्भाव आहे. आपण कितीही चांगलं किंवा अतिशय चांगलं वागण्याचा जरी प्रयत्न केला तरी देखील या दुष्टाईमुळे आपल्याला या देवाच्या चरणाजवळ टिकता येत नाही. पण प्रकटीकरण 21:3 पहा, त्या ठिकाणी असं म्हटले, देवाच्या सिंहासनाकडे जाऊ इच्छितात त्यांचे तारण झालेलेच असावे. याचा अर्थ प्रकटीकरण आपल्याला स्पष्ट म्हणतं की मी अशा प्रकारचं दालन ओपन केलेलं आहे की त्या ठिकाणी जे प्रियजन येणार आहेत त्या ठिकाणी रडू नाही, अश्रू नाही, कष्ट नाही. याचा अर्थ त्यांचं तारण झालेलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं की ही नोंद घेणं जरुरी आहे. दाविदाचं स्तोत्र 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये म्हटलंय, उपासनेच्या कृतीने वर्णन करतो, तो महान संघर्षामध्ये पणाला लावतो. मूळ विषय असा आहे प्रकटीकरण 13 उपासनेचा उल्लेख हा 6 वेळेस करते आणि 3 देवदूतांचा संदेश जगाला त्याची उपासना करण्यास व ज्याने ते उत्पन्न केले त्यास बोलावले आहे. दावीद आपणास सांगतो की तो देवाची भीती बाळगतो. दावीद म्हणतो की मी तो भीती बाळगत आहे देवाची. आणि म्हणून 3 दूताच्या संदेशातला पहिलाच देवदूत म्हणत आहे देवाची भीती बाळगा. कारण देवाची भीती बाळगल्यामुळेच देवाला आदर, मान, सन्मान प्राप्त होणार आहे. देवाची भीती बाळगल्यामुळेच त्याच्या आज्ञा पाळण्यास सोप्या जाणार आहेत. देवाची भीती बाळगल्यामुळेच आपल्याला पश्चातापाची कबुली करता येणार आहे, पापाची कबुली करता येणार नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टीच्या द्वारे आपल्याला देवाची भीती बाळगण्याचा जो काय 3 दूताचा संदेशातला पहिला संदेश आहे तो आपल्याला मिळणार आहे. देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करावयाची घटिका आलेली आहे. प्रकटीकरण 14वा अध्याय 7व्या वचनामध्ये हे जे वाक्य आहे किंवा हे जो शब्द आहे तो आपल्या अंतःकरणात बिंबला पाहिजे. आपण 3 देवदूतांची घोषणा करून याच्यावर संदेश देखील आपण करू शकतो, परंतु ही आपल्याशी आपण कधी लावून घेणार आहे, आपण कधी भय बाळगणार आहे, आपण कधी त्याचा गौरव करणार आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर प्रकटीकरण 14 मधील तारण पावलेले त्याच्या तोंडामध्ये असत्य आढळले नाही हे देखील लक्षात तुम्ही घ्या. कारण जे 1,44,000 लोक आम्ही पाहतो त्यांचं वर्णन केलं गेलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ते स्त्री संग नाहीत, ते असत्य बोलत नाहीत,
ते धार्मिक तत्वावर वागलेले आहेत. त्यांना या जगाच्या पापाचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे. ते अंतरात निवडले गेलेले आहेत आणि अशा लोकांच्या मध्ये आपली यादी असायला पाहिजे. प्रकटीकरण 14:5 ते म्हणतात की ते सत्य बोलणारे होते. त्यांचे शब्द आणि कृती यातून देवाचे पवित्र शील प्रकाशित होत होते. दाविदाप्रमाणे दुष्ट लोक त्यांच्या तोंडात सत्य आढळत नाही. स्तोत्र 5:9 यामध्ये म्हटलेलं आहे. हे एक आश्चर्यकारक दृश्य होते की योहान प्रकटीकरणाच्या या महत्त्वाच्या भागात सादर करीत आहे की केवळ पाप्यांना मरणापासून मागे ओढण्यात आले आणि त्यांना देवाच्या समक्षतेत उभे राहण्याची संधी मिळाली. हे आपल्यासाठी खूप मोठी कृपा आहे की आपण परत एकदा देवाच्या जवळ उभं राहण्याची आम्हाला संधी मिळते या कृपेमुळे आणि आपल्याला पश्चाताप करून पापाची क्षमा मिळवून. आणि म्हणून देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा आपल्या सर्वांना या परिस्थितीला अनुसरून आमच्या हृदयात आज्ञा आणि स्तोत्र 5 आपल्या जीवनामध्ये खास आशीर्वादित हो. पुन्हा आणि पुन्हा त्याचं वाचन करून मनन चिंतन करून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्या आणि परमेश्वराच्या पवित्र समक्षतेत त्या उंच डोंगरावर त्या सिनाय पर्वतावर जाण्याची तयारी ठेवा. कारण देव येणार आहे आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे. देवबाप तुम्हाला सहाय्य करो. धन्यवाद पास्टर करांडे. फार सुंदरसा प्रकाश आणि सत्र तुम्ही चालवलेलं आहे बुधवार आणि मंगळवारचं. आणि निश्चितच 3 दिवसाचे संदेश हे गांभीर्यपूर्वक जगाला सांगण्या अगोदर आपल्या मंडळीला आणि सभासदांना कळणं गरजेचं आहे. बरोबर आहे. याच विचारांनी आपण पुढच्या सत्रांमध्ये जात आहोत. गुरुवार आणि चर्चासत्र यामध्ये चालवण्यासाठी पास्टर नंदू खाजेकर आहेत, ते आपल्याला चालवतील. ओके, धन्यवाद पास्टर सुमित. गुरुवारचं जे मथळा आहे, पाप्यांना तुझा मार्ग शिकव. पाप्यांना परमेश्वराचा मार्ग स्पष्ट दिसण्यासाठी त्याला देवाच्या पवित्र आत्म्याची गरज आहे. आणि म्हणून इथं यशया संदेष्टाला परमेश्वर यशया याचा 1 अध्याय आणि 6 अध्यायाने 1 ते 8 वचनामध्ये एक सिंहासनाचं दालनामध्ये दृश्य दिसलेलं आहे. आणि यशयाला सांगण्यात आले की तुझा दोष दूर झाला आहे आणि त्याच्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे. नंतर त्याने देवाच्या पाचारणास उत्तर दिले. तो म्हणाला, हा मी आहे, मला पाठव. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की यशया हा स्वतःला पापी समजत आहे आणि ज्यावेळेस त्याला दृष्टांत होतो यशया 6 अध्याय 1 ते 8 वचनामध्ये, त्यावेळेस त्याला सांगण्यात येतं की तुझा दोष दूर करण्यात आला आहे. आणि ज्यावेळेस दोष दूर करण्यात आलेला आहे तर तो एक आगळा वेगळा आनंद यशयाला झालेला आहे. फार वेगळा आनंद. आणि जो अपराधी असतो, जो पापी असतो, केवळ त्या ओझ्याखाली जगत असलेल्या मनुष्यालाच पाप क्षमेचा अर्थ समजतो की ते किती महत्त्वाचं आहे. अगदी त्याच परिस्थितीमध्ये यशया त्या पापाच्या ओझ्याखाली दबलेला होता. परंतु त्याला दृष्टांतामध्ये सांगण्यात आलं की तुझा दोष काय झालेला आहे, दूर करण्यात आलेला आहे, दूर झालेला आहे. आणि देवाने त्याला पाचारित केलेलं आहे. आणि देवाच्या ज्यावेळेस त्याला समजलं की माझा दोष काय झालेला आहे, दूर झालेला आहे, त्यावेळेस तो म्हणतो की प्रभू मी आहे, मला पाठव. आणि मग तो परमेश्वराच्या कार्यासाठी तयार होतो. म्हणजे जेव्हा त्याला ठाऊक झाले की त्याचे देवाबरोबरचे संबंध सरळ झाले आणि त्याच्या चुका ठाऊक असताना देखील तो परमेश्वरासाठी कार्य करण्यास तयार झाला. त्याच्या चुका त्याला ठाऊक होत्या तरी परमेश्वरासाठी कार्य करण्यास तो तयार झालेला आहे. असंच एक उदाहरण आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्त मासे धरत असलेले जे त्याचे शिष्य असतात, मासे धरत असताना पेत्र, याकोब, योहान यांच्याकडे जेव्हा तो जातो आणि तिथं चमत्कार करतो, चमत्कार करून त्यांना पेत्राला सांगण्यात येतं की तू मध्यभागी काय कर, जाळे टाक. आणि मग पेत्र ते कृती करतो आणि त्यात परिणाम काय होतो, फार मोठा चमत्कार होतो की त्या जाळ्यामध्ये त्यांनी रात्रभर प्रयत्न केला असतात पण त्यांना एकही मासा सापडत नाही. परंतु नंतर येशू ख्रिस्त सांगतो आणि ते करतात त्यावेळेस फार मोठे मासे त्या ठिकाणी लागतात आणि ते जाळं काय होतं, फाटू लागतं.
परंतु त्या ठिकाणी पेत्र ह्या सर्व गोष्टी पाहतो आणि त्याला त्याच्या पापाची जाणीव होते. मग पापाची जाणीव झाल्यानंतर तो येशू ख्रिस्ताला म्हणतो, गुरुजी, प्रभूजी, माझ्यापासून दूर व्हा, कारण मी पापी आहे. आणि ही जाणीवच त्याचं निवडीचे कारण होतं. आणि मग येशू ख्रिस्त त्याला म्हटलेलं आहे, मी तो आजपासून काय, मी तुला येथून पुढे काय करेल, मासे नाही तर माणसे धरणारे करेल. अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणी यशाच्या बाबतीत घडलेलं आहे. ज्यावेळेस तो स्वतःला दोषी समजतो आणि त्याला देवाकडून निरोप येतो की तुझे दोष पुसून टाकलेले आहेत, आणि मग तो म्हणतो की प्रभू मी आहे, मला पाठव. म्हणून देव ज्यावेळेस पाचारण करतो, इथं प्रार्थना एक फार सुंदर दिलेला आहे, पाप्यांना तुझा मार्ग शिकव. म्हणजे जे पापी आहे परमेश्वर त्यांना अगोदर त्याचा मार्ग काय करतो, शिकवतो, आणि मग त्यांच्यावरती ते जबाबदारी परमेश्वर देतो. आता इथं अधिक अभ्यासामध्ये जर आपण बघितलं, अधिक विचार, शुक्रवारचा मथळा, दाविदाचे स्तोत्र सर्व प्रकारच्या अनुभवातून जाते. ध्यानात आले असलेल्या खोलवर दोषापासून आणि उच्च कोटीच्या विश्वासाच्या, स्वनाकाराच्या आणि देवाच्या अतिशय उंचावलेल्या संवादाबरोबर त्याचे जीवन चरित्र घोषित करते की पाप केवळ लज्जा आणि संकटे आणते. आता ह्या ठिकाणी दाविदाची प्रार्थना आपण जर बघितली तर दावीद प्रत्येक जर स्तोत्राचा प्रत्येक अध्याय आपण वाचला तर जसं की सुरुवातीलाच पास्टर सुमित यांनी सांगितलं की हे जे पुस्तक आहे स्तोत्र संहिता, हे प्रत्येक काय म्हणता येईल त्या स्थितीमधून जाण्याचा एक मार्ग आहे. जर कोणी दुःखी असेल तर त्याच्यासाठी देखील दुःखाची प्रार्थना आहे, कोणी आजारी असेल त्याच्यासाठी ती प्रार्थना आहे, कोणी उत्साही असेल तर त्याच्यासाठी पण ती प्रार्थना आहे. म्हणजे अनेक असे वेगवेगळे प्रसंग त्या ठिकाणी दाखवण्यात आलेले, कारण त्या प्रसंगातून दावीद गेलेला आहे आणि दावीदाचा हा खूप चांगला अनुभव राहिलेला आहे. की इथं लेखक सांगत आहे की पापामुळे काय येतं, पापामुळे केवळ लज्जा आणि संकटे आणते, परंतु देवाची प्रीती आणि दया अगदी खोलवर पोहोचते, की विश्वास पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीस उंचाविते, यासाठी की देवाच्या पुत्रांचे दत्तक पण दिसावे. जी काही सर्व आश्वासने त्याच्या वचनात आहेत ती एक विश्वासूपणाची, न्यायाची व देवाच्या कराराची दया याची जोरदार साक्ष आहे. म्हणून लेखकाने सांगितल्याप्रमाणे दाविदाचा अनुभव या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की पाप केवळ काय आणतं, लज्जा आणि संकट आणतं, परंतु जो आज्ञा पाळतो, देवाच्या प्रीतीत राहतो, तर देव त्याला अधिक त्याच्या खोलवर प्रीतीमध्ये घेऊन जातो. फार सुंदर पास्टर खाजेकर आपण प्रकाश टाकलेला आहे. यशाच्या अनुभवातून आज पुन्हा एक वार आपल्याला स्पष्ट केलेलं आहे की प्रगटीकरणाचं पुस्तक समजून घेत असताना आपल्याला संपूर्ण बायबल खरं तर पूर्ण शास्त्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. एक मजेदार गोष्ट जी आपल्याला प्रगटीकरण 14मध्ये ज्या सर्व गोष्टी पाहायला भेटतात, प्रामुख्याने म्हणजे 3 देवदूताचा संदेश, त्यामध्ये जे मुद्दे येतात, सार्वकालिक सुवार्ता, न्यायनिवाड्याची घटिका आणि मग विश्वास आणि धार्मिकता, हे सर्व मुद्दे स्तोत्रसंहितेमध्ये पाहायला भेटतात. आणि म्हणून आज आपण संपूर्ण धड्याचा जर निष्कर्ष काढला तो स्तोत्र 122मध्ये आपल्याला स्वर्गीय निवास मंडपाचे पाहायला भेटतात. स्तोत्र 15 आणि 24मध्ये आपल्याला पवित्र पर्वत पाहायला भेटत आहे. आणि स्तोत्र 119मध्ये देवाच्या आज्ञा पाहायला भेटतात. आणि हे देवाच्या आज्ञा आपल्याला 3 देवदूताच्या संदेशामध्ये देखील पाहायला भेटतात. आणि मग स्तोत्र 5मध्ये तारण पावलेल्यांचे गुणधर्म आपल्याला पाहायला भेटतात. आणि तेच आपल्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकात देखील एका स्त्री संग मलिन न झालेले ते कोकराच्या पाठीमागून जातात पवित्र जन. आणि मग स्तोत्र 51मध्ये आपल्याला जी सुवार्ता 14मध्ये सांगितलेलं आहे, सर्व वंशास, सर्व राष्ट्रास आणि सर्व भाषा बोलणाऱ्यास त्या दूताकडे सार्वकालिक सुवार्ता होती. तसाच स्तोत्र 51मध्ये दावीद राजा म्हणतो का मी तुझं म्हणजे मी तुझी तारणाची महिमा वर्णीन, म्हणजे तारणाबद्दल सांगल. हा निष्कर्ष आपल्याला काढता येतो जर आपण प्रगटीकरण ह्या पुस्तकाची स्तोत्रसंहितेची जर सांगड घातली तर आपल्याला बरेच समांतर गोष्टी पाहायला भेटत आहे. ह्या निष्कर्षाने आम्ही आमच्या
प्रेक्षकांना विनंती करतो की जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या आप्तजनासंग मित्रमंडळासंग तो शेअर करा, आणि जर काही प्रार्थना विनंती असेल तर ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवू शकता. आणि आमच्या चॅनलवर डिजिटल WIU हे आमचं जे चॅनल आहे, जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच आध्यात्मिक उन्नतीच्या वाढीसाठी, आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन तुम्ही प्रेस करू शकता. आमच्या संग जुडल्यासाठी आम्ही आमचे आभार मानतो, तसेच आजच्या पालक लोकांचे देखील आभार मानतो. ह्यावेळेस ह्या सत्राचा शेवट करण्यासाठी आपल्यामध्ये पास्टर अरुण जगताप आहेत, ते आपल्यासाठी प्रार्थना करतील. अत्यंत थोर, दयाळू, कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध आमच्या स्वर्गीय महादेवा, पुन्हा एकदा तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो की बापा का आज आमच्याकडे तू धड्याचं नियोजन दिलेलं होतंस, ते निश्चितच आम्ही तुझ्या आशीर्वादाने यशस्वीपणे पार पाडलेलं आहे. तुझी कृपा पुरवलीस याबद्दल मी तुझ्या मनापासून आभार मानतो. आणि ज्यांच्यापर्यंत हा धडा पोहोचणार आहे बापा, त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर, समजण्यासाठी सहाय्य कर आणि मदत कर. ही नम्र प्रार्थना ख्रिस्ताच्याद्वारे केली म्हणून तूच आहे. आमेन. पुन्हा एक वार सर्वांचे आभार. आपण पुढच्या आठवडी एका नवीन विषयासंग भेटूया. तोपर्यंत सर्वांना ख्रिस्ताचा सलाम.